महत्त्वाची बातमी, शिवसेना आमदार आणि नेत्यांची थोड्याच वेळात वर्षावर बैठक होणार आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात करण्यात आली आहे। तर शिवसेनेची कोर कमिटी निवडणुकीचं प्लॅनिंग करणार आहे आणि त्याच संदर्भात या बैठकीचं आयोजन केलं असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अपडेट? नक्कीच आता वर्षा बंगल्यावरती दुपारी 1 नंतर सर्व मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व मंत्र्यांचे मार्गदर्शन करणारे अबकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे। त्यामुळे सर्व मतदारसंघामध्ये प्रत्येकी 2-2 मंत्र्यांना जबाबदारी दिली जाणार आहे। 2-2 मतदारसंघाची जबाबदारी प्रत्येक मंत्र्यावरती असणार आहे आणि त्यामुळे नेमकं कार्यपद्धती काय असावी आणि त्यासोबतच कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे, कोणकोणते मुद्दे घ्यायचे आहेत आणि कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे, या सगळ्यांचं मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व मंत्र्यांना करणार आहे। आता तानाजी सावंत अवघ्या काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यासोबतच संजय शिरसाटही पोहोचतायत, उदय सामंतही पोहोचतायत, शंभूराजे देसाईही पोहोचतायत, संजय राठोडही पोहोचतायत आणि इतर जे मंत्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत। गुलाबराव पाटील पोहोचतील अशी माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांचं मार्गदर्शन केलं जाईल आणि दादा भुसे सुद्धा या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांचं मार्गदर्शन केलं जाईल आणि मुख्यमंत्री स्वतः आता जी प्रचाराची धुरा आहे ती सुद्धा या ठिकाणी सांभाळणार असं सुद्धा बोललं जातंय। मायक्रो प्लॅनिंग केली जाते, कोणकोणत्या विषयांवरती आपल्याला काम करायचं आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन जायचे आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी जिंकून यावा यासाठी शासनाने जी काही कामं केलेली आहेत, शासन आपल्या दारी असू द्या किंवा इतर काही मुख्यमंत्री ज्याप्रमाणे क्लीन अप ड्राईव्ह करत होते, हे सगळे चांगले मुद्दे जे आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा जो आहे तो प्रयत्न नक्कीच गिरीश, या बैठकी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।